खास्ता लय जबरदस्त आहे. सोनदीदी माझा ठेवला नाही तो जसं दुःख म्हणलं जिंदगी भर राहणार ठेवत्या. पण सोनदीदी काय बनवू लागली? या रे या लवकर या. कांदा मी कुठून आणणार आहोत आता? तर मित्रांनो आमची सोनदीदी बघा पोळीपासून खास्ता बनवते म्हणते. हे पोळी भाजली ना आता कडक झाली पण आहे. कच्ची पोळी डायरेक्ट तेलातून उकळा लागली पोरगी. किती सुग्रण आहे पोरगी. खरोखर याचा खास्ता बनते का? म्हणजे काय टाकणार आता? चिवडा मुरमुरी सगळं याच्यावर तर तेवढं आहे ना. मग तर नुसती तैलील भाजी टाकते त्या खास्त्यावर. बापरे खास्ता म्हणते. पोळी पण मस्त खाऊन पाहू काय खास कसल्या ती तैलील पोळी. बरी आहे. आता सोनदीदी आमची पोळीपासून खास्ता बनवावं लागली. याच्यानंतर याच्यावर काय काय टाकणार आहे आता नंतर बघू. पहिले आता हे कढईतनी पोळी टाकलेली आहे. आता ती मस्त तळा लागली. तळल्यावर नंतर पाहू आता काढते वाटते. जैली वाटते एक साईड. पापडासारखी दिसा लागली ते तर. हा खास्ता पोळीचा वय ते. हा हे मुंग्या वय सोनदीच्या मागे हे दोन लगेच येते. सोनदीने काय केलं की असे वाद घेत कांदा म्हणलं ते नाही आणला अजून काय दोघांपैकी एका दोघांनी सांगितलं होतं चाल होय लवकर कांदा घेऊन ये चाल. तू चालला का? जा एक एक कांदा दोघं जण एक एक आणणार. हक्का नको देऊ पडायची ते. चालला त्याचा हात चाललाच होता पाठीमागं तिच्या. चला ना लवकर या. तू एक घे भैया दीदी एक घेते. चला या. हो ना कमाल झाली तुझी. आता तिने जेवण नको म्हणतो तू. हो ना. आता आलूची चटणी टाकली. हे चटणी राहायची पण तिथं गुपचूप म्हणजे मस्त टाकून देते त्यांनी आहे की नाही. आता बघा हे पोळीचा खास्ता म्हणते येईल. पोळी तळून मस्त पोळी तळली ना आता त्याच्यावरती आलू टाका लागली वरचं. काय तर खास्ता टमाटर असं टमाटर बारीक करून देतो. हे ना हिच्यापाशी नवीन स्टाईल आहे कांदा बारीक करायची. काही हात डायरेक्ट आता कांदा टाकते. आपण जाऊ थोड्या वेळानं. आता हे बघ कांदा मस्त कापा लागली. कांदा हे काय कांदा कापून म्हणजे हे बारीक करायचं होय का? मस्त मटर होते त्या याचा प्लास्टिकच्या याचा. तिकडं ते ना हिच्यापाशी दे ना. तिथं काय ठेवावं लागला कापते ते. आता कांदा टाकला ना आता काय होते पाहू. बरोबर बारीक होते. अरे एवढं धरून देत जाणे एवढं. हो ना तर पाहू द्या. याचं म्हणतात चाललं जेवण आता. अरे अरे याच काय सुरू आहे पण पाहू द्या आता. हां सुरू बरोबर आहे ते. ए भैया थांबा दुखते थांबा. लाईन लावा का लाईट लावा. याचीच भीड जास्त आहे दोघा जणांची आहे. दोघं जण म्हणजे लय बम्मास आहे. पाहू द्या रे. थांबा 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 तोड सांगते. आला हे दोघं जण असल्यावर सुटते. दाबा एक जण. हा एकटा झालं 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 बस बस. हां हा दम मारला बा दिदीनं. हे भैया बा नाही हा बस झालं झालं. चला उठा उठा. हा हा साईडला चला झालं. चला पया झालं यायची दम मारणे काय साठी. हे बा खास्ता रेडी झालेला आहे. खास्त्यावर आता मस्त बापरे ये खास्त्यासारखं दिसायला लागलं. बघ टमाटर चालला तर त्याच्यावर. आता बारीक टमाटर इकडं कांदा रेडी आहे. इकडं तर डायरेक्ट जेवण सुरू आहे मस्त. काऊन रे दिदी तुझ्या डोळ्यात गेला नाही? तुझ्या डोळ्यात गेला नाही भैया कांदा ना गला जाऊ दे मग. तर आता इकडं बारीक टमाटर होत नाही का त्याच्यात? होय टमाटर नाही कापल्या जात का त्याच्यात? टमाटर होते म्हणते मस्त गलगल होती म्हणजे. जाऊ दे ठीक आहे. आता इथं कांदा चालला याच्यात. कांदा आणि टमाटर शेव पाहिजे होतं याच्यात. हे बघ खास्ता पूर्ण रेडी झाला. आलू जास्त नाही टाकला पण याच्यावर लय झाला आंदू खास्त्याच्या मानानं. पाहू आता काय होतं तिथं. आता बा ये थांब ना रे. हो इकडं थांब. हो खाणं देते तुले तर दम घे बनवून देते. रेडी उद्या थांब ना.
अरे येतो तयार येतो मधातच आहे येतो आलं व्हायच्या आधी पोई डार्लिंग हो ना अरे खास्ता खराब केलं यानं लेगानं हळ. कसा लागला हा मग म्हणजे तयार व्हायच्या आधीच बहीण त्याला करलं त्याच्यावर अजून मीठ टाका लागते पाहतं मीठ टाका लागते चटणी टाका लागते टमाटे टाक कांदा लय झाला ना एवढा कांदा टाकत असते का हे हातचे ना इकडे टमाटर टाकत आहे आता हो आंबट टोमॅटो सॉस टाक ना ते आणले ना पुढे पाडे आंबट चिंबट बरेच आहे सोनते त्याच्यात हा मिठाई घेतला आता मिठाई काढलं डायरेक्ट सुरू आहे आपलं कुठल्याच गोष्टीचा कट नाही सगळंच घे चल मीठ घे मीठ घे मग सगळं चटणी लई होते ढोरासारखी बस होती चटणी हा झाली हो ठीक आहे येण्याची किंमत नाही आता चटणी टाकली सोन दिदी ना मीठ बस होते मीठ टाक आता मीठ हे थोडीशी नाही छकुली छकुली कुठ गेली धर आता हात धुणार आमची सोन दिदी पाणी चालू करणार आहे रपकन आणि धुतला आता हात चकचक नमक राहिला आता आहे ना नमक टाक आता पाहता मीठ होईन ते काला नमक होय का ठीक आहे हात ओढल्याचे असल्याच्या ते टाकता नाही येत आहे म्हणजे शेव पाहिजे तर त्याच्यावर शेव राहिले मुरमुरे असे पोहे राहिले चिवडा नाही का आपले चिवडा उरलेला चिवडा होता ना पण चिवडा कच्चा संपला का जाऊ दे संपला मग ए भैया क्यों रे भाई बहुत ताकत दिखा रहा अभी बोल रहा था कि मुझे स्कूल में बच्चे मारते हैं बोल रहा वो चल बाहेर चला बाहेर झालं चला बाहेर चलो बाहेर मुझे आने दो मन्ना मुझे दो मन्ना एवढ्या भाजी होती ते रोडला फक्त बाहेरच जायला चाललं की बाहेर आता सुरू कर जागे आता नाही गरम पाणी पाहिजे गोड पाणी आणि मस्त सुरू येतं हो आण ना पाणी मागून तिथून नाही त्याच्यासाठी फक्त 10 रुपयाचे गुपचूप बांधून दे म्हणत 50 रुपये नाही 10 रुपयाचे गुपचूप बांधून दे म्हणा त्याच्यात पाणी देते ते मस्त लय दिमाग आहे मला पाहिजे एक गाद दे मग एक गाद दे जाऊ दे देऊन दे वाव मित्रांनो मस्त खास्ता बनवला आमचा सुंदीने आता चव पाहणार बस लागते टेस्टी आहे होय सुनताई सेम खास्त्यासारखंच लागायला लागलं ते फक्त आहे ना तो खाल्ला का आता सेम खास्त्यासारखं काहीच धन्यवाद माझं डबल दिलं हे सोंदी समू एवढा जबरदस्त आहे चव लईच बोड्या लागायला ओरिजिनल खास्ता होय पाहिजे भेटत होता का तुले पोईचा होय किती बड्या केला सेम खास्ताच लागते पाय ना मजाक नाही तू म्हणशील किती बड्या केला सोनदीदीन केला चला चल मग चल पाय सांग मला कसा लागत आहे ना खास्ताच फक्त पाणी नाही त्याच्यात म्हणून सांग नाही तर प्युअर खास्ता बापल्या लयच बड्या ना नाही दीदी कोणता जन्म म्हणले तू म्हणून तू संपला हा काय आलं ना संपला थँक्यू पवन पण एवढं ओरिजिनल आहे खरोखर लागला की नाही बरं खास्त्यासारखा एवढा जबरदस्त लागली टेस्ट भयानक खास्ता लय जबरदस्त आहे सोनदीदी माझ्यासाठी ठेवला नाही तो जसं दुःख म्हणजे जिंदगी भर राहणार त्या मित्रांनो पोळीपासून खास्ता बनवला होता आमच्या सोनदीदीने एवढं जबरदस्त लागला तर येस आपली जी पोळी राहायची ते अर्धी कापली तिनं ते कडुली त्याला ती मस्त तळली त्याच्यानंतर त्याच्यावर मस्त आलूची भाजीची जी चटणी असते ते टाकली त्याच्यावर मस्त कांदा टमाटा आणि एक फक्त मीठ घेतलं होतं काला मीठ बाकी आमच्यापैकी दुसरं काही साधन नव्हतं पण तरी एवढा जबरदस्त लागला खास्ता लागला
आता हे दोघं पण खस्ता खा लागली मस्त. कसा लागला भैया? चविष्ट आहे ना? दोघंही प्यावली उली. हा याच्या दोघांचं आता मस्त सुरू आहे खास्ता पार्टी. काय रे हे ना लेखाले खास्ता दिला यानं त्याच्या ग्लास दिला पडून भटकण्या निकाल पाहिजे ना. आता याला लागलो का हो ना पद्मासले का तू. तर मित्रांनो आता आम्ही जे खास्ता बनवला होता घरून मस्त एखाद्या पोळीपासून बनवला होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खास्ता तुम्ही सुद्धा ट्राय करा असा घरी बनवून पहा. तर यायचं तर चालूच राहणार आहे आणि विषयी मनात बडबड करणं चालूच राहणार आहे. इलेकाची सवय पडलेली आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा असा ट्राय करून पहा खास्ता घरी. काऊन की खास्ता लई जबरदस्त लागला होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो बोलतो बाय बाय.